कंठ काळ लावण्य सुंदर मस्तकी माला तुर्या निर्मल वाहे दुर्दुळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू गौरा जय देव कर्पूरा भोळा जय देवी जाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा. नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहे दिव्यामध्ये. दिवा विकास प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मंडळामध्ये गणपती आहे. काय सांगणार दादा? दिवा विकास प्रतिष्ठान गेली 15 वर्ष श्री शैलेश मनोहर पाटील यांचे अध्यक्ष यांच्या यजमानाने हा गणपती आमचा नवसाला पावणारा आम्ही हा बसवत आहोत आणि 15 वर्ष आज आम्ही या मंडळ दिवा विकास प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सण साजरा करत आहोत. काय काय कार्यक्रम आयोजित केले? दररोज विविध कार्यक्रम असतात, भजन असते, काय संगीताचं असं कार्यक्रम. लहान मुलांसाठी वगैरे काय असं खेळ वगैरे? लहान मुलांसाठी काय भजन असतं आणि खेळ म्हणजे कसं पहिलं जे प्रत्येक ढोलकी विलकी प्रत्येकानं दादांनी मृदुंगा दिलेले आहेत. भजन मंडळ इथे भजन करायला येत असतात आणि तसंच बघायला गेलं तर दादांचे वेगवेगळे कार्यक्रम वाढदिवसापासून चालूच आहेत. ते आता गणेश उत्सवापर्यंतच घरोघरी गणपतीचं दर्शन घेणं चालू आहे. असं अशा प्रकारे आपण बघू शकतात लोकप्रिय नेते शैलेश मनोहर पाटील दादांचा गणपती मंडळाचे इथे आलेले आहे. 15 वर्ष झाले कंटिन्यू गणपती आहे. आपण बघू शकतात दिखावा सजावट जी आहे. काय सांगणार दादा तुम्ही गणपतीच्या बद्दल? आमच्या गणपतीला 15 ते 18 वर्ष झाले. शैलेश पाटील हे दरवर्षी स्वखर्चाने करतात. आपल्या लहान मुलांचे काय कार्यक्रम वगैरे असतात? वाढदिवसानिमित्त असतात. गणपती वेळ नसतो का तर आम्हाला प्रत्येक मंडळांना भेट जावं लागतं घरोघरी जाय. तर वाढदिवसानिमित्त आमचे कार्यक्रम असतात. रात्री भजन वगैरे असतं रोजचं. अजून उत्सवामध्ये भरपूर वेळ नागरिकता दर्शनासाठी रामच राम रांगा पण दिसून येतात. 24 तास लाईन चालूच असते. अशा प्रकारे गणपतीचं दर्शन आपण बघू शकतो.